मुंबई विद्यापीठात पुस्तकं आणि दुर्मिळ साहित्यांचं प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील पुस्तक आणि दुर्मिळ ग्रंथ या प्रदर्शनात ठेवण्यात आले। विद्यापीठात महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त प्रदर्शन भरवण्यात आले। सर्वसामान्यांसाठी नव्या आर्थिक वर्षात सिडको 19,300 घरं बांधणार आहे। यासोबतच बीकेसीच्या धर्तीवर खारघर इथं जागतिक वाणिज्य कॉम्प्लेक्सची पायाभरणी देखील केली जाणार। या सर्व कामांसाठी सिडकोनं अर्थसंकल्पात 6,777 कोटींची तरतूद केलेली आहे। मुंबईतील कॉन्क्रिटीकरण प्रकल्पाच्या कामाला आता गती मिळालेली आहे। कामात गुणवत्तेसोबतच पारदर्शकता राहावी यासाठी महापालिकेनं रिअल टाइम डॅशबोर्ड कार्यान्वित केलेला आहे। या डॅशबोर्डच्या माध्यमातून आता मुंबईकर आपल्या परिसरातील रस्ते कामांची माहिती आणि सद्यस्थिती एका क्लिकवर पाहू शकणार आहेत। शालेय सहलीमधून एसटीला 127 कोटी 18 लाख रुपयांचं विक्रमी उत्पन्न मिळालंय। हे उत्पन्न मागील वर्षाच्या तुलनेत 33 कोटी 29 लाखांनी अधिक आहे। योग्य नियोजन केल्यास एसटीच्या उत्पन्नात अधिक भर पडण्याची शक्यता वर्तवली जाते। नवी मुंबई विमानतळ हा प्रकल्प महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला। 8 ऑक्टोबर 2025 रोजी उद्घाटन झाल्यानंतर देशांतर्गत उड्डाणं सुरू झाली आहेत। सध्या दररोज सुमारे 19,000 प्रवासी या विमानतळाचा वापर करतात, तर या महिन्याच्या अखेरीस आंतरराष्ट्रीय उड्डाणं सुरू होण्याची अपेक्षा आहे। त्या दृष्टीनं विमानतळ प्रशासनानं तयारी सुरू केली आहे। सोनं चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे। सोनं प्रतितोळा 3,600 रुपये तर चांदी तब्बल 10,000 रुपयांनी महाग झाली आहे। 3,600 रुपयांच्या दरवाढीसह सोनं 1,56,000वर पोहोचलंय, तर चांदीनं 2.5 लाखाचा टप्पा पार केला। दरम्यान सोनं चांदीचे दर आणखी वाढण्याचा अंदाज सराफा व्यावसायिकांनी व्यक्त केला। जोगेश्वरीच्या इस्माईल युसुफ कॉलेजच्या कॅम्पसमध्ये तब्बल 1200 प्रेक्षक क्षमतेचं आधुनिक नाट्यगृह उभारलं जाणार आहे। खासदार रवींद्र वायकर यांच्या पाठपुराव्यामुळे या प्रकल्पाला गती मिळाली। आज त्यांनी स्वतः कॉलेजला भेट देत कामाचा आढावा घेतला। खड्डेमुक्त मुंबईसाठी मुंबई महापालिकेनं हाती घेतलेला रस्ते काँक्रिटीकरणाचा प्रकल्प मे 2027 पर्यंत पूर्ण करावा। यामध्ये कोणत्याही स्वरूपाची मुदतवाढ दिली जाणार नाहीये, असं स्पष्ट आदेश पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले। मुंबईतील नागरिकांना खड्डेमुक्त रस्ते उपलब्ध व्हावेत यासाठी मुंबई महापालिकेनं रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरणाचा प्रकल्प 2 टप्प्यांमध्ये हाती घेतला। मुंबई महापालिका बेस्टला दरवर्षी अनुदानापोटी 1,000 कोटी रुपये देते, मात्र निवृत्ती वेतन आणि बसचा नियमित खर्च भागवण्यासाठी बेस्टला कर्ज काढावं लागतं। त्यामुळे पालिकेकडून बेस्टला 4,000 कोटींचं अनुदान मिळाल्यास कर्मचाऱ्यांचं थकीत निवृत्ती वेतन आणि अपुऱ्या बसच्या ताफ्याचा प्रश्न निकाली लागेल, अशी माहिती बेस्टच्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी यांनी दिली। समुद्राच्या पाण्यापासून गोड्या अर्थात पिण्यायोग्य पाणी मिळवण्याच्या मुंबई महापालिकेच्या प्रकल्पाला सागरी किनारा क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाची मंजुरी मिळाली। या प्रकल्पाला केवळ केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि जलवायू परिवर्तन मंत्रालय विभागाच्या मंजुरीची प्रतीक्षा। हा प्रकल्प डिसेंबर 2029 पर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं। 12 डब्यांच्या 238 नव्या लोकल गाड्यांच्या खरेदीची प्रक्रिया सुरू करण्यात आली। रेल्वेची वाढती प्रवासी संख्या लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला। 19,293 कोटी रुपयांचा हा प्रकल्प मंजूर करण्यात आलेला आहे। विना तिकीट प्रवाशांमध्ये 9% वाढ झालेली आहे। या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनानं विशेष तिकीट तपासणी मोहीम राबवत दंड वसुलीत मोठी वाढ केली आहे। 41 लाख विना तिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यात आली असून 251 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला। पश्चिम रेल्वेनं पूर्व पावसाळी कामांना वेग दिलेला आहे। यावर्षी पश्चिम रेल्वे प्रशासनानं विशेष खबरदारी घेतली। पावसाळ्यात रेल्वे मार्गावर पाणी साचून वाहतुकीत अडथळे निर्माण होऊ नयेत यासाठी ही कामं करण्यात येतात। MMRDनं कुर्ला रेल्वे स्थानक ते वांद्रे रेल्वे स्थानक फॉर टॅक्सी प्रकल्प हाती घेतला। वांद्रे कुर्ला संकुलातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी हा प्रकल्प हाती घेण्यात आला। या प्रकल्पाचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालेलं आहे। या वर्षात बेस्टच्या ताफ्यात 2,500 नव्या बसेस दाखल होणार आहेत। यातील 1,500 बसेस या केंद्र सरकारच्या उपक्रमातून तर उर्वरित बस कंत्राटदाराकडून उपलब्ध होणार आहेत। बेस्ट महाव्यवस्थापक सोनिया सेठी यांनी याबाबतची माहिती दिली। या नव्या बसेसमुळे मुंबईकरांची गैरसोय थांबेल अशी अपेक्षा आहे। आखाती देशातील युद्धामुळे LPG सिलेंडरची टंचाई निर्माण झालेली आहे, तर केंद्र सरकारनं योग्य नियोजन करावं। सरकारकडून नियोजन केलं जात नसल्यानं सामान्य जनतेला गॅस सिलेंडर टंचाईचा सामना करावा लागतो। मुंबईच्या CSMT स्थानकाजवळ बंजारा समाजानं आंदोलन केलं। आंदोलकांकडून रेल्वे स्टेशनचा मुख्य मार्ग अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला, तर ST प्रवर्गात समावेश करण्यासाठी जोरदार आंदोलन करत कोणत्याही परिस्थितीत आंदोलन न थांबवण्याचा निर्धार करण्यात आलेला आहे। बनावट विद्यार्थी आणि शाळा शोधण्यासाठी शिक्षण संचालनालयानं यंदा शाळांमध्ये पडताळणी करण्याचा निर्णय घेतला। त्यानुसार इयत्ता 2री, 9वी आणि 11वीच्या विद्यार्थ्यांची पडताळणी होणार आहे। ही प्रक्रिया पॅट परीक्षेच्या दिवशी होणार आहे, तर यंदा इयत्ता 1लीचाही त्यात समावेश करण्यात आला। गेल्या काही वर्षापासून हजारो कोटींच्या थकीत वीज बिलामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या महावितरण कंपनीचं विभाजन करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या आहे। त्यानुसार महावितरणामधील 45 लाख कृषी पंप ग्राहकांना वेगळं करून त्यांच्यासाठी MSEB सोलार ॲग्रो पॉवर लिमिटेड अशी एक स्वतंत्र कंपनी स्थापन करण्यात येणार आहे।
एसटी कर्मचाऱ्यांसाठी चिंतेची बातमी दर महिन्याच्या 7 तारखेला होणारा पगार यावेळी अद्याप खात्यात जमा झालेला नाहीये. त्यामुळे हजारो कर्मचाऱ्यांवर आर्थिक ताण वाढलाय. रोजच्या खर्चासाठी कर्मचाऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागतो. ठाण्यातील कोपरी उड्डाणपुलावर क्रेनचा अपघात झाला. यामुळे ठाण्यातून मुंबईला जाणारी वाहतूक कोळंबली. 3 हात नाकापर्यंत वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वाहन चालक आणि प्रवाशांचं मोठ्या प्रमाणात हाल झाले. बोरिवली नॅशनल पार्कमधील 3 बिबट्यांची शिकार करणाऱ्या 6 जणांना डहाणू वन विभागानं अटक केलेली आहे. कारवाईत बिबट्याची कातडी, हाडं जप्त करण्यात आली आहेत. आरोपींना न्यायालयासमोर हजर केलं असता येथील 5 आरोपींची तळोजा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आलेली आहे. मंत्रालयातील लाचखोरी प्रकरणात अटक केलेल्या अर्थ आणि नियोजन विभागाचा कक्ष अधिकारी विलास लाड याला सेशन कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी कोर्टाने त्याला तब्बल 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. खारघर परिसरात एसीबीने सापळा रचून 6,37,000ची लाच घेताना लाडला रंगेहात पकडला. डोंबिवली पूर्व मोठा गाव माणकोली पुलावरचा व्हिडिओ समोर आलाय. 3 तरुण डोळे बंद करून दुचाकी चालवतानाचा व्हिडिओ समोर आलाय. हे 3 तरुण गजबजदार रस्त्यावरून स्टंटबाजी करत असल्याचं पाहायला मिळते. हा प्रकार अत्यंत धोकादायक असून इतर वाहन चालक आणि पादचाऱ्यांच्या जीवाशीही खेळ करणार आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही हानी झालेली नाही. शिवसेना पक्ष संघटनेत फेरबदल होणार असल्याची चर्चा. एकनाथ शिंदे भाकरी फिरवण्याच्या तयारीत असल्याची सूत्रांनी माहिती दिली. जे काम करतील तेच पदावर राहतील. अकार्यक्षम लोकांना पदावरून डच्चू मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी 24 तास दिली. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे संघटनात्मक बदल होणार आहेत. निष्क्रिय आणि काम न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना पदावरून डच्चू मिळणार आहे, असा इशारा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिला आहे. राज्यभरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचं प्रगती पुस्तक 15 दिवसात तयार होणार आहे. शिवसेना भवनमध्ये उद्या दुपारी 12 वाजता महिला शाखा प्रमुख, महिला आणि पदाधिकारी आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक होणार आहे. तर या बैठकीत युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे शाखा प्रमुखांना मार्गदर्शन करणार आहे. तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांच्या उपस्थितीत होणारी ही बैठक महत्त्वाची असणार आहे. मुंबईतील वर्षा निवासांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सुनील तटकरे, पार्थ पवार, हसन मुश्रीफ यांनी तब्बल 1 तास मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली.